सर्व शिक्षकांना मनपूर्वक नमस्कार. मी शहाजी देशमुख. आज 29 मे 2026 रोजी सन्माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये TET सक्तीच्या विरोधामध्ये जी पुनर्विचार याचिका सन्माननीय न्यायालयाच्या समोर काही राज्य आणि शिक्षक संघटनांनी वैयक्तिक शिक्षक यांनी दाखल केलेली होती, ती सन्माननीय सर्वोच्च न्यायालयानं RTE कायद्याच्या कलमानुसार, त्यातील तरतुदीनुसार फेटाळलेली आहे. तो कायदा विद्यार्थी हिताचा असल्याकारणानं विद्यार्थी हिताच्या बाबतीमध्ये शिक्षकांची जी पात्रता हवी आहे त्या दृष्टीनंच ही सक्ती केलेली आहे असं सन्माननीय न्यायालयाचं मत आहे. याच्यावरती आपण जास्त विचार न करता किंवा पॅनिक न होता किंवा हे कसं चुकीचं आहे किंवा बरोबर आहे या विषयावरती चर्चा करत वेळ घालवण्यापेक्षा TETला, मग ती CTET असेल किंवा महाराष्ट्र शासनाची TET असेल, याला सामोरं जाणं आणि त्याच्यामध्ये यशस्वी होणं हे खरं तर मला सकारात्मक मानसिकतेचं लक्षण वाटतं आणि यासाठी तुम्ही सर्वांनी तयारीला लागायला हवं आहे. मी जेव्हा न्यायालयाचा निकाल आला आणि शिक्षकांनी TET पात्र होणं गरजेचं आहे असं सांगण्यात आलं, तेव्हाच महाराष्ट्र शासनाच्या TETसाठी दोन्ही परीक्षांसाठी मी प्रवेश किंवा त्यासाठी अर्ज केला आणि परीक्षेला बसलो आणि चांगल्या गुणांनी, म्हणजे पहिल्या पेपरसाठी 99 आणि दुसऱ्या पेपरसाठी 97 गुणांनी मी तो दोन्ही TET पेपरमध्ये पात्र झालेलो आहे. आणि अभ्यास कसा करावा, आणखीन आपल्याकडे साधारणतः 25-26 दिवस साधारणतः असतील, याच्यामध्ये आपण तयारी करू शकतो असं माझं मत आहे. त्या दृष्टीनं आजपासून तुम्ही सर्वांनी तयारीला लागायचं आहे. आज या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वात पहिली सूचना करेन की TET सक्ती केल्यानंतर बाजारामध्ये अनेक प्रकाशनाची अगदी कुठलाही दर्जा नसलेली, उलट तयारी करणाऱ्या शिक्षकांचं आणि विद्यार्थीही काही असतील यासाठी त्यांचं नुकसानच होईल आणि वेळ जाईल अशा सगळ्या प्रकाशनाच्या बऱ्याचशा, काही जर अपवाद सोडले तर सर्वच प्रकाशनाची अशी अवस्था आहे. तेव्हा बाजारातील प्रकाशनावरती अवलंबून न राहता तुम्ही सर्वांनी 2013पासून TETच्या प्रश्नपत्रिका आपल्याकडे घ्यायच्या आहेत आणि त्याचा अभ्यास बारकाईनं करायचा आहे आणि त्या सोडवत वेळ लावत सर्व विषयाकडे आपण जायचं आहे. प्रश्नपत्रिका पाहिल्याशिवाय, वेळेचं गणित तुम्ही बसवल्याशिवाय तुमचा कितीही अभ्यास झाला तर अपयश येण्याची शक्यता, 1-2 गुणांनी अपयश येण्याची शक्यता मागच्या काही परीक्षांमध्ये CTET असो किंवा महाराष्ट्र शासनाची परीक्षा असो, याच्यामध्ये 1-2 गुणांनी गेलेले आहेत. तर वेळेचं नियोजन करण्यासाठी प्रश्नपत्रिका पाहणं, त्या वेळ लावून सोडवणं, त्यात चुका ज्या ठिकाणी होतात ते पाहणं गरजेचं आहे. ज्या शिक्षक कास्टमध्ये आहेत त्यांना 83 गुण हवे आहेत आणि खुल्यासाठी 90 गुण हवे आहेत. त्याच्यामध्येही मराठा समाजासाठी काही सवलती, काही डॉक्युमेंटेशन केल्यानंतर मिळू शकतात. त्याही दृष्टीनं तयारी करण्याची गरज आहे, पण वेळ कमी आहे. त्या दृष्टीनं सर्व विचार करता आज आपण पहिल्यांदा मराठी या विषयाची तयारी कशी करावी इथंपासून सुरुवात करतो आहे. प्रथम पेपरमध्ये मराठी, मानसशास्त्र, त्यानंतर इंग्रजी, तुम्ही इंग्रजी घेतला नसेल तर हिंदी असेल, हे 3 विषय, त्याचबरोबर गणित आणि परिसर अभ्यास. तर यातला मराठी विषय कसा करावा या संदर्भानं मी बोलतो आहे. तुम्ही सर्वांनी, मी पहिल्यांदा सुचवेन की वाळिंबे प्रकाशनाचं जे 2 पुस्तकांचा संच येतो तो घ्यायचा आहे आणि त्याची जर तयारी केली आणि पूर्ण मनापासून तयारी केली तर मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, तुम्हाला 25+ मार्क्स मिळतील आणि इतर कुठलंही प्रकाशन यासाठी वापरण्याची आवश्यकता नाही. याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, समास, त्यानंतर वृत्त, अलंकार, असा सगळाच जो भाग आहे. त्याचबरोबर अनेक लेखक, कवी, साहित्यिक, समीक्षक अशा पद्धतीच्या सुद्धा सर्व गोष्टी आहेत. उतारा आहे, कविता आहे आणि यासाठी तयारी त्या पुस्तकावरून करावी.
प्रश्न पूर्ण वाचावा, चारही पर्याय वाचावेत आणि समजा तुम्हाला उत्तर प्रश्नावरून येत नसेल तर पर्यायावरून अचूक उत्तर मिळण्याची शक्यता असते. त्याही गोष्टी तुम्ही करायच्या आहेत. मराठी हा विषय सोपा वाटतो आणि त्याच्यामध्ये सिली मिस्टेक्स होताच, माझीसुद्धा झालेली होती आणि एक गुण गेलेला होता. तेव्हा प्रत्येक प्रश्न सोडवत असताना मी मराठीसाठी सुद्धा पॅटर्न असा वापरला होता की एक पेज प्रश्नपत्रिकेचा आहे, तो पूर्ण ते जे पान आहे त्याच्यावरती काय 4, 5, 6 प्रश्न असतील तेच पूर्ण सोडवले. त्याला सिस पेन्सिलनं छोटीशी खून केली. परीक्षेच्या वेळेचं वातावरण कसं आहे, कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला सवलत आहे त्यानुसार तुम्ही ते करू शकता. आणि तो एक प्रश्नपत्रिकेचा पेजचा भाग सोडवून झाला की मी उत्तरपत्रिकेवरती आन्सर शीटवरती ते गिरवून घ्यायचो. पण त्यावेळेला समजा 23वा प्रश्न आहे, त्याचा पर्याय मी बरोबर म्हणून 1 गिरवला आणि 24वा सोडवताना चुकून त्याचा जर 4 असेल तर कदाचित 23व्या प्रश्नाचाच 4था पर्याय गिरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्या बारीक सारी गोष्टीसुद्धा आपण ठेवायच्यात, कारण एका गुणानंही नापास झालेले आहेत. आणि वेलांटी उकार याच्यावरतीही खूप गोष्टी असतात. खालील शुद्ध शब्द ओळखा, त्याचं सामान्य रूपामध्ये वेगळी वेलांटी किंवा उकार असू शकतो. अण आणि न याच्यामध्ये फरक होऊ शकतो. षटकोनाचा श आणि शहामृगाचा याच्यामध्ये फरक होऊ शकतो. यासाठी ते जे पुस्तक मी रेफर केलेलं आहे ते आवर्जून तुम्ही काळजीपूर्वक वाचा. आणि जसं लेखन आहे शब्दाचा, समजा दुसरी वेलांटी असेल तर दीर्घ उच्चार करा, परीक्षा अशा पद्धतीनं. पहिला उकार असेल तर परंतु झटपट करा, म्हणजे जसा उच्चार त्या पद्धतीनं तुम्हाला तिथं प्रश्नपत्रिकेमध्ये तुमचा उच्चार जसा येईल त्याचा सराव तुम्ही तिथं म्हणून बघाल, त्यानुसार तुम्हाला तिथं चुका होणार नाहीत. संयुक्त शब्द असेल तर वेलांटी बदलते आणि वेगवेगळे स्वतंत्र शब्द आले तर त्याच्यामध्ये काही फरक पडतो. या सर्व बाबी तुम्ही लक्षात घ्या. संधी आहे, त्याच्यामधला बारीक सारीक अभ्यास करा आणि वारंवार अनेक गोष्टी अभ्यासा आणि मग मराठीची तयारी होईल. आणि मराठीचा पेपर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळेच्या दृष्टीनं 30 मिनिट जरी असले तर मला तुम्हाला सांगावं असं वाटतं आहे, तुम्ही तो पेपर 15 ते जास्तीत जास्त 20 मिनिटामध्ये सोडवायचं आहे. अशा दृष्टीने तयारी करायची आहे. आणि उरलेले मिनिट्स जे आहेत ते आपल्याला गणिताला द्यावे लागणार आहेत. गणित 30 मार्क्सचं आहे. तुम्ही जरी 1ली ते 5वीसाठी पहिला पेपर देत असला तरी त्याच्यामध्ये गणिताचा जो मी वेगळा भाग करणार आहे त्याच्यामध्ये त्यांना त्या संदर्भानं बोलेनच. आज मराठी फक्त आपण घेतले आणि ओझरतं पाहत आहोत. तर आजचा हा तुमच्या परीक्षेला बसण्यासाठी आणि त्याची तयारी करण्यासाठीचा हा स्वागताचा व्हिडिओ आहे. पॅनिक अजिबात होऊ नका. पुन्हा एकदा मी नम्र विनंती करतो आहे, परीक्षा अवघड नाही, पण सहज जाऊन बसेन आणि सोडवेन आणि पास होईल असंही अजिबात नाही. तुम्ही राहिलेल्या 25 दिवसामध्ये प्रत्येक विषयाला न्याय दिला तर 83 ज्यांना हवे आहेत त्यांना आणखी थोडंसं सोपं, आणि ज्यांना 90 हवे आहेत तेही मी जर ज्या पद्धतीनं अभ्यास केला ते तुम्हाला सांगेनच, त्या पद्धतीनं करत गेलात तर नक्कीच तुम्ही पास व्हाल याची गॅरंटी मी देतो. त्या पद्धतीनं करत राहा. आता पहिल्यांदा मराठी आणि 4-5 दिवस सलग एकच विषय म्हणजे मराठीच करत जाणार, परत इंग्रजीच करत जाणार असं करू नका. त्यामुळं वाचलेला अभ्यासाचा रिव्हिजन त्या विषयाची होऊ शकत नाही. म्हणून दिवसातले 1-2 तास मराठीला द्या, 1-2 तास इंग्रजीला थोडेसे जास्त द्या. गणिताला खरंच गणित सोपा विषय आहे परंतु उजळणी झाली पाहिजे आणि मला वाटतं त्या दृष्टीनं तुम्हाला गणिताच्या ह्याच्यामध्ये बोलेन. पण दररोज प्रत्येक विषयाला न्याय दिलाच पाहिजे. आणि विशेष करून बालमानसशास्त्र याच्यासाठी किती वेळ द्यावा या संदर्भानं मी वेगळ्या व्हिडिओमध्ये नक्कीच बोलेन. तुम्ही सर्वजण, मला खात्री आहे, ज्या अर्थी तुमचा D.Edला नंबर लागला, B.Edला नंबर लागला आणि तुम्ही पास झालात आणि एवढा वर्ष तुम्ही अनुभव घेतलेला आहे किंवा मोठा अनुभव तुमच्या गाठीशी आहे, त्या अर्थी तुम्ही याच्यामध्ये यशस्वी होणार आहात. पण वेळ मात्र आपल्याला अभ्यासासाठी दररोज एक 4-5 तास तरी देणं गरजेचं आहे म्हणजे आहे. या दृष्टीने तुमच्या घरच्यांनासुद्धा
त्या दृष्टीने तयारी करा आणि तुमचं इतर जे कामाचं काही कोष्टक असेल किंवा वेळापत्रक असेल त्याच्यामध्ये 5 तास TETसाठी नक्की ठेवा. इथून पुढं 2 वर्ष आहेत, पण आपल्याला याच परीक्षेमध्ये पात्र होऊन आपल्या डोक्यामागे जो TETचा भुंगा लागलेला आहे त्याला हाकलून द्यायचं आहे, पळवून द्यायचं आहे. नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि उद्या भेटूया अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये.